श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे। आत्ताच 4-8 दिवसावर आपली दिवाळी आलेली आहे, तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो। प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा हा सण याला दिवाळी किंवा दीपावली असे सुद्धा म्हटले जाते। प्रत्येक दिवसाची विशिष्ट आणि धार्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे। दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद आणि चैतन्याने भरलेला सण। हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले जाते। या वर्षी दिवाळीमध्ये 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत ही दिवाळी साजरी केली जाणार आहे। यामधील मुख्य दिवाळीची रात्र म्हणजे लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर रोजी साजरे केले जाणार आहेत। 31 तारखेला अमावस्या आहे आणि शक्यतो स्थिर लग्नावर ही पूजा केली जाते, म्हणून तुम्ही 31 तारखेच्या रात्री 3 वाजता अथवा 1 तारखेला संध्याकाळी 7:45 ते 9:15 या वेळात लक्ष्मीपूजन करू शकता। आता पाहू दिवाळीचे 5 दिवस। पहिला दिवस येतो वसुवारस, रमा एकादशी। या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि कृषी व पशुधन यांच्याशी संबंधित लोक या दिवशी विशेष पूजा करतात। वसुवारस हा सण गायीच्या पूजनासाठी समर्पित आहे। गायीला भारतीय संस्कृतीत विशेष स्थान असून ती केवळ एक पाळीव प्राणी नसून पोषण, समृद्धी आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे। वसुवारस साजरा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि गायीच्या पूजनाद्वारे धनधान्य, आरोग्य आणि समृद्धीची याचना केली जाते। गायीसमोर दीप प्रज्वलित केला जातो आणि हळद, कुंकू, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून तिची पूजा केली जाते। नंतर दुसरा दिवस येतो तो म्हणजे धनतेरस। धनतेरस हा दिवाळीच्या उत्सवाचा दिवस आहे, जो समृद्धी आणि संपत्तीच्या पूजनासाठी समर्पित आहे। हा दिवस विशेषतः धनाची देवता कुबेर आणि वैद्यकीय देवता धन्वंतरी यांच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो। धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। विशेषतः सोने, चांदी, धातूच्या वस्तू आणि नवीन घरगुती उपकरणे खरेदी करणे शुभ मानले गेले आहे। धनतेरसचा अर्थ धन म्हणजे संपत्ती, तेरस म्हणजे 13वा दिवस। धनतेरस हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वा दिवस असतो। याला धनत्रयोदशी असे म्हणतात। लोक या दिवशी आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीसाठीही प्रार्थना करतात। पुराणानुसार देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून अनेक रत्ने बाहेर आली। त्याच वेळी धन्वंतरी नावाने वैद्यकीय देवता अमृत कलश घेऊन प्रकट झाली। धन्वंतरी वैद्यकशास्त्राचे जनक मानले जातात, म्हणून धनतेरस हा आरोग्याशी संबंधित सणही मानला जातो। राजकुमाराची कथा म्हणजे एका पौराणिक कथेनुसार एकदा एक राजकुमाराच्या कुंडलीत लिहिले होते की त्यांच्या विवाहानंतर 4थ्या दिवशी तो मरण पावेल। त्याची पत्नी खूप बुद्धिमान होती। तिने त्या रात्री राजकुमाराला जागते ठेवले आणि घरभर दिवे लावले। तिने सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंनी घर सजवले आणि दरवाजावर खूप सारे दिवे ठेवले। जेव्हा यमदेव राजकुमारांचा जीव घेण्यासाठी आले, तेव्हा या तेजस्वी प्रकाशामुळे ते दिपून गेले आणि राजकुमारांचा जीव वाचला। यामुळे धनतेरसला दिवे लावणे आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले गेले आहे। धनतेरस या दिवसाचे महत्त्व असे आहे की विशेषतः सोने, चांदी, तांबे किंवा स्टील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे घरात समृद्धी आणि संपत्ती टिकून राहते अशी श्रद्धा आहे। अनेक लोक नवीन दागिने, भांडी आणि वाहन खरेदी करतात। लक्ष्मी आणि कुबेर पूजन करतात। या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि कुबेराचीही उपासना केली जाते। कुबेर हे धनाचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांच्या पूजनाने संपत्तीची वाढ होते असे मानले गेले आहे। वैद्यकीय देवता धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केल्याने आरोग्याशी संबंधित
देवता धन्वंतरीची उपासना करून निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली जाते। यामुळे आरोग्याशी संबंधित वस्तू खरेदी केली जाते आणि आरोग्याची जीवनासाठी उपाय केले जातात। धनतेरसच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे काही मंत्र देखील करू शकता। ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जप करू शकता आणि यासोबतच ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी में देही दापय स्वाहा हा मंत्र सुद्धा कुबेराच्या कृपेसाठी आणि धनसमृद्धी प्राप्त करण्यासाठी करू शकता, जेणेकरून लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील। धनतेरस हा संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचा सण आहे। या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी कुबेर पूजनाला विशेष महत्त्व आहे। ही परंपरा आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता आणि समृद्धी आणण्यात मदत करते, तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आठवण करून देते। यानंतर येते नरक चतुर्दशी। पुराणानुसार नरकासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर मोठे अत्याचार करीत होता। त्याने 16,000 स्त्रियांना कैद केले होते। त्याच्या अत्याचारामुळे लोक त्रस्त झाले होते। भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्धात हरवून त्याचा वध केला आणि त्या कैद केलेल्या स्त्रियांना मुक्त केले। त्याच्या वधानंतर पृथ्वीवरील लोकांनी आनंद साजरा केला आणि तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो। नरकासूर हा अंधकार आणि वाईट प्रवृत्तीचे प्रतीक होता। श्रीकृष्णाने त्याचा पराभव करून सत्य आणि प्रकाशाचा विजय दर्शविला। म्हणून नरक चतुर्दशीला घरातील अंधकार दूर करण्यासाठी पहाटेच उठणे लावून अभ्यंग स्नान करतात आणि घर अंगण दिव्यांनी सजवतात। नरक चतुर्दशीचे महत्त्व असे आहे की या दिवशी अभ्यंग स्नान करतात। या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। यासाठी सुगंधी उठणे लावणे जाते। असे मानले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतात। हे स्नान यमदेवाच्या पूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते आणि त्याने अकाली मृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे। या सणात एक आध्यात्मिक संदेश असा आहे की प्रत्येकाने आपल्यातील वाईट आणि राक्षसी वृत्तीचा नाश करावा आणि सत्य, न्याय आणि सद्गुणांचे पालन करावे। नरक चतुर्दशी हा अंधकारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे। हा सण शारीरिक आध्यात्मिक शुद्धतेचा आहे। अभ्यंग स्नान, दिवे लावणे आणि घरातील लोकांसोबत गोडधोड खाणे या गोष्टीचा या दिवशी विशेष महत्त्व आहे। भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव करून सत्य, न्याय आणि सद्गुणांचा संदेश दिला आहे। याचा आदर्श नरक चतुर्दशीच्या दिवशी साजरा करून लोकांनी सुद्धा हा पाळावा अशी अपेक्षा आहे। यानंतर येते लक्ष्मीपूजन। दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मी माता, गणपती आणि धनाची देवता कुबेर यांची या दिवशी पूजा केली जाते। व्यापारी वर्ग हा दिवस नवा आर्थिक वर्ष सुरू करण्यासाठी साजरा करतात। दिवाळीमध्ये लोक एकमेकांना मिठाई, फराळ आणि गोडधोड देतात। आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट तसेच घराची सजावट केल्याने वातावरणात आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक होते। उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग फटाके फोडणे आनंदाचे प्रतीक मानले गेले आहे। दिवाळीच्या काळात विविध प्रकारच्या उपासना, मंत्र आणि पूजाविधी यांना महत्त्व आहे। प्रत्येक दिवाळीला विशिष्ट पूजेसाठी मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळू शकते। येथे काही महत्त्वाचे मंत्र मी तुम्हाला सांगते, जेणेकरून दिवाळीत तुम्ही याची उपासना केली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल। लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र असे आहेत की लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असतो। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। धन, ऐश्वर्य आणि समृद्धी मिळण्यासाठी पुढील मंत्राचे तुम्ही जप करा, म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होईल। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र महालक्ष्मी देवीच्या कृपेची प्रार्थना करण्यासाठी केला जातो। त्याचप्रमाणे दिवाळीच्या पूजनात गणेशाची पूजा प्रथम केली जाते। त्याच्या कृपेमुळे सर्व अडचणी दूर होतात आणि त्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी सुद्धा मिळते।
गणेश मंत्र असा आहे की ओम गंग गणपते नमः किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। गणेश देवतेच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होतील आणि शुभ कार्याला सुरुवात होईल। त्यानंतर कुबेर उपासना करणे गरजेचे आहे। धनाची देवता कुबेर यांच्या उपासनेने आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळते। कुबेर मंत्र असा आहे की ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी में देई दापय स्वाहा। जर तुमची रास तुम्हाला माहिती असेल तर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येकाच्या राशीप्रमाणे कुबेर मंत्र सांगितलेत। ते कुबेर मंत्र पाहून तुम्ही तुमच्या राशीनुसार सुद्धा करू शकता। त्यानंतर सर्व संकट दूर होण्यासाठी आपण महामृत्युंजयाचा जप करू शकतो। सर्व संकटातून मुक्ती मिळून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। महामृत्युंजय जप असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षमामृतात ओम। या मंत्राचा तुम्ही जप करा, त्यामुळे तुमची तब्येत जर ठीक नसेल किंवा काय तब्येतीच्या तक्रारी असतील त्या नाहीशा होतील। आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं श्री सूक्त। श्री सूक्त हा वैदिक मंत्र आहे जो लक्ष्मी पूजेसाठी उपयुक्त आहे। याचा जप लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो। ओम हिरण्यवर्ण हरिणीम सुवर्णम रजस्रज्जाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जात वेदो महावह। याचा अर्थ असा आहे की हे अग्निदेव, सोनेरी रंगाची चंद्रासारखी तेजस्वी आणि सुवर्ण व रजत अलंकारांनी सजलेली लक्ष्मी देवी, तू आमच्याकडे ये। तुझ्या कृपेने आम्हाला समृद्धी प्राप्त होऊ दे। या मंत्रात लक्ष्मी देवीची सुंदरता आणि संपत्तीची देवता म्हणून स्तुती केली जाते। तसेच तिच्या कृपेची याचना केली जाते की ती आपल्या घरात येऊन समृद्धी आणि सौभाग्य देवो। दिवाळीच्या काळात या मंत्राचा जप केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नक्की येईल। पुढे येते बलिप्रतिपदा। बलिप्रतिपदा किंवा याला पाडवा देखील म्हटले जाते। हा सण मुख्यतः राजा बलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्याला विष्णूने वामन अवतार घेतला आणि पाताळ लोकात पाठवले होते। परंतु राजा बलीच्या दानशीलतेमुळे त्याला आशीर्वाद देण्यात आला की तो वर्षातून एकदा पृथ्वीवर आपल्या प्रजेच्या भेटीसाठी येईल। बलिप्रतिपदा हा सण त्याच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो। पुराणानुसार राजा बली हा एक पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा होता। त्याच्या शासनात लोक सुखी होते, परंतु त्याच्या वाढत्या अहंकारामुळे देवतांना त्याचा पराभव करण्यासाठी विष्णूची मदत घ्यावी लागली। भगवान विष्णूने वामन या बटू म्हणजे ब्रह्मचारी रूपात राजा बलीकडून 3 पावले जमीन मागितली। बलीने यासाठी होकार दिला, पण वामनाने 2 पावलात संपूर्ण आकाश आणि पृथ्वी व्यापली। 3रे पाऊल ठेवण्यासाठी बलीने स्वतःचे डोके पुढे केले, ज्यामुळे तो पाताळ लोकात गेला। परंतु बलीची दानशीलता पाहून विष्णूने त्याला वरदान दिले की वर्षातून एकदा तो पृथ्वीवर येईल आणि त्याच्या प्रजेला भेट देईल। बलिप्रतिपदा हा सण राजा बलीच्या दानशीलतेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। या सणात पती पत्नीच्या स्नेहभावात तसेच हा दिवस पती पत्नीमधील प्रेम आणि आदर साजरा करण्यासाठी असतो। पती आपल्या पत्नीला साडी, दागिने किंवा इतर भेटवस्तू देतो आणि परस्पर आदर आणि प्रेम व्यक्त करण्यास एक सोहळा हा असतो। नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी विशेष महत्त्वाची असते। त्यानंतर येते भाऊबीज। भाऊ आणि बहिणी यातील प्रेम किंवा आपुलकी कायम टिकून राहावी यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो। तर अशा प्रकारे आपण दिवाळी सणाची संपूर्ण माहिती पाहिली। ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्हाला सगळ्यांना दिवाळी या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।